हवेमध्ये काय आहे बरं? नायट्रोजन किती टक्के आहे? 78%. त्यानंतर ऑक्सिजन आहे तो किती पर्सेंट आहे? 21%. कार्बन डायऑक्साइड आहे 0.03%. त्यानंतर काही इतर वायू सुद्धा आहे ज्यांना आपण काय म्हणतो? निष्क्रिय वायू, ज्यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण? इनर्ट गॅस. जसं की अरागॉन असेल है ना. अरागॉन हा काय आहे? इनर्ट गॅस, निष्क्रिय मूलद्रव्य आहे. आपला विषय होता प्रकाशाचे विकिरण म्हणजे प्रकाशाचे परिणाम. या चॅप्टर अंतर्गत आपण प्रकाशाचं विकिरण. आता प्रकाश संदर्भात मी सांगितलं की प्रकाश या शब्दाचा अर्थ सध्या आपण काय घ्यायचा? सूर्यप्रकाश. आणि सूर्यप्रकाशाचं विकिरण काय आहे ते आज आपण समजून घेणार आहोत. आता त्याला म्हणायचं स्कॅटरिंग. काय आहे? स्कॅटरिंग ऑफ लाईट. आता स्कॅटरिंग म्हणजे काय आहे हे समजून घ्यायच्या अगोदर एक लक्षात घ्या की आपण या अगोदर पाहिलेलं आहे की मी तुम्हाला जेव्हा साऊंड म्हणजे ध्वनी शिकवलं होतं तेव्हा मी सांगितलं होतं की ध्वनीच्या प्रसरणासाठी कशाची आवश्यकता असते? माध्यमाची आवश्यकता असते. कारण वस्तूचं कंपन आणि माध्यम जर असेल तर साऊंड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय करू शकतो? ट्रॅव्हल करू शकतो. परंतु जे प्रकाश आहे ज्याला इंग्रजीमध्ये आपण लाईट म्हणतो, याचं एक वैशिष्ट्य आहे की लाईट जे आहे तो कशामध्ये ट्रॅव्हल करू शकतो? व्हॅक्यूम म्हणजे निर्वात पोकळीमध्ये सुद्धा ट्रॅव्हल करू शकतो. लाईटचं एक वैशिष्ट्य आहे की जो फास्टेस्ट ऑब्जेक्ट आहे युनिव्हर्स मध्ये म्हणजे या ब्रह्मांडामध्ये जर सर्वात वेगवान वस्तू जर कोणती असेल ती कोणती आहे? प्रकाश. प्रकाशाच्या स्पीड संदर्भात जर बोललो आपण तर प्रकाशाचा वेग जो आहे हा आहे 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद. आणि त्याला जर आपल्याला मीटर प्रति सेकंदामध्ये लिहायचं असेल तर 3 गुणिले 10⁸ मीटर प्रति सेकंद. आता एक लक्षात घ्या की जेव्हा हा सनलाइट सूर्यप्रकाश समजा दिवस उजाडला तर आपल्याला सर्वकडे ज्या वस्तू स्पष्ट दिसायला लागतात. आणि मी अगोदर सांगितलं होतं की वस्तूला बघण्यासाठी फक्त डोळ्यांचीच आवश्यकता आहे का? नाही. अंधारातल्या वस्तू आपल्याला दिसतात का? नाही. म्हणजे वस्तू दिसण्यासाठी त्या वस्तूवर एक तर त्या वस्तूला स्वतःचा प्रकाश पाहिजे किंवा त्या वस्तूवरून प्रकाशाचं काय झालं पाहिजे? परावर्तन झालं पाहिजे. आता सूर्य आहे, सूर्य त्याला स्वतःचा प्रकाश आहे बरोबर, म्हणजे तो आपल्याला त्यामुळे दिसतो. परंतु आता मला स्वतःचा प्रकाश आहे का? नाही. पण तुम्ही मला सध्या का पाहू शकता? कारण बाहेरचा प्रकाश माझ्या शरीरावर पडतो आणि इथून काय होत आहे? रिफ्लेक्शन. काय होत आहे? रिफ्लेक्शन. म्हणजे माझ्या शरीरावरून प्रकाशाचं परावर्तन झाल्यामुळे तुम्ही मला पाहू शकता बरोबर. तर आता सनलाइट जे आहे ना हा जेव्हा हवेमधून, कारण पृथ्वीच्या आजूबाजू हवेचं आवरण आहे त्याला काय म्हणतो आपण? वातावरण. तुम्हाला माहित आहे हवेमध्ये काय आहे बरं? नायट्रोजन किती टक्के आहे? 78%. त्यानंतर ऑक्सिजन आहे तो किती पर्सेंट आहे? 21%. कार्बन डायऑक्साइड आहे 0.03%. त्यानंतर काही इतर वायू सुद्धा आहे ज्यांना आपण काय म्हणतो? निष्क्रिय वायू, ज्यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण? इनर्ट गॅस. जसं की अरागॉन असेल है ना. अरागॉन हा काय आहे? इनर्ट गॅस, निष्क्रिय मूलद्रव्य आहे. तर हा सनलाइट जो आहे तर लक्षात घ्या हवा जी आहे ना हवेमध्ये या व्यतिरिक्त काय माहिती का? डस्ट. डस्ट म्हणजे काय? काही प्रमाणात धूळ सुद्धा आहे हवेमध्ये बरोबर. त्यानंतर वॉटर वेपर. वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ. हवेमध्ये काही प्रमाणात काय आहे? पाण्याची वाफ आहे. म्हणजे जे प्रकाश किरण पृथ्वीवर पोहोचतात ते कशाला धडकायले? हवेला. म्हणजे नायट्रोजन, ऑक्सिजन, डस्ट, वॉटर वेपर्स या सर्वांसोबत त्यांची काय होत आहे? त्यांना स्ट्राईक करायला. काय करायले? स्ट्राईक. म्हणजे त्याला ते धडकतात. मग आता स्ट्राईक केल्यामुळे काय होतं की त्यांची दिशा बदलते. आता मी तुम्हाला जेव्हा डिस्पर्शन ऑफ लाईट्स पुढे आपण शिकणार आहे
डिस्पर्शन म्हणजे काय की आपल्याला जरी सूर्यप्रकाश पांढऱ्या रंगाचा दिसत असेल पण त्याच्यामध्ये एकूण किती रंग आहेत? 7 रंग आहेत आणि सूर्यप्रकाश पांढऱ्या रंगातून 7 रंगामध्ये जो कन्वर्ट होतो त्याला म्हणायचं डिस्पर्शन. काय म्हणायचं? डिस्पर्शन ऑफ लाईट. येते लक्षात? सो आता डिस्पर्शन ऑफ लाईट मुळे काय होतं की जो व्हाईट रंगाचा सूर्यप्रकाश आहे हा किती रंगामध्ये कन्वर्ट होतो? 7 कंपोनंट कलर्स मध्ये. ते कलर कोणते आहेत? VIBGYOR. विबग्योर. व्ही म्हणजे व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड. आता आपली मुख्य कन्सेप्ट सध्या काय आहे की आपण पाहिलो की जे सूर्यप्रकाश आहे हा जेव्हा पृथ्वीच्या वातावरणामध्ये येतो तेव्हा त्याला बऱ्याच गोष्टी सोबत तो काय व्हायला? स्ट्राईक व्हायला. म्हणजे तो बऱ्याच वस्तूंच्या संपर्कात येतो आणि संपर्कात असल्यामुळं त्या ठिकाणी प्रकाशामध्ये किती रंग आहेत? 7 रंग आहेत. या प्रत्येक रंगाची जी वेव्हलेंथ किंवा जी फ्रिक्वेन्सी असते ती वेगवेगळी असते. ओके. आता ते काय तुम्ही सध्या नंतर शिकणार आहात. पण आता होतं काय की आता आपण पाहू की जो स्काय आहे हा स्काय आपल्याला ब्ल्यू रंगाचा का दिसतो? बरोबर. आपला प्रश्न काय आहे की आकाश निळ्या रंगाचं का दिसतं? आता आकाश निळ्या रंगाचं दिसण्याचं कारण काय आहे ते आता आपण समजून घेऊ. आता मागच्या स्लाइड मध्ये पाहिलं आपण की प्रकाश किरण बऱ्याच गोष्टीला काय होतात? आदळतात, स्ट्राईक करतात. यामुळं ते त्यांची डायरेक्शन चेंज करतात. काय चेंज करतात? डायरेक्शन. मग डायरेक्शन जी चेंज व्हायली ती कोणाची व्हायली? 7 रंगाची व्हायली. म्हणजे जे 7 रंग आहेत ना प्रकाशामधले तर त्यांचं काय व्हायलं? विकिरण. विकिरण म्हणजे की प्रकाश जो आहे तो लहान लहान कणाला आदळत आहे आणि त्यामुळे आजूबाजूच्या सगळ्या वस्तू आपल्याला दिसत आहेत. बरोबर. मग आता हे जरी हवा आपल्याला दिसत नसेल, हवा जरी आपल्याला दिसत नसेल पण हवेतल्या लहान लहान कणांवर जो प्रकाशाचा या ठिकाणी परिणाम व्हायला त्यामुळे आपल्याला आजूबाजूच्या सगळ्या वस्तू दिसायला लागल्या आणि त्यामुळं हे प्रकाशाचं विकिरणाचा पहिला परिणाम म्हणजे आकाश कोणत्या रंगाचं दिसलं? निळ्या रंगाचं. आता हे का दिसलं त्याचं कारण समजून घ्या. आता यामध्ये जर पाहिलं आपण हे बी जे अक्षर आहे हे कशासाठी आहे? ब्ल्यू साठी आहे. बरोबर. आता दिवसा काय होतं माहितीये का की जेव्हा सूर्यप्रकाश हवेतील असंख्य कणाला स्ट्राईक करतो तर अशा वेळेस जो निळा रंग आहे ना तर हा सर्वात जास्त पसरतो. एकूण किती रंग होते त्याच्यामध्ये? 7 रंग होते. परंतु 7 रंगापैकी कोणता रंग आहे? जो निळा रंग आहे हा निळ्या रंगाचं जे विकिरण आहे हे कसं होतं? सर्वात जास्त होतं. आणि निळ्या रंगाचं विकिरण जास्त झाल्यामुळे दिवसा जर पाहिलं आपण तर आकाश आपल्याला कोणत्या रंगाचं दिसायला लागलं? निळ्या रंगाचं दिसायला लागलं. ओके. आता तुम्हाला एक सांगतो, जेव्हा आपण सॅटेलाइट उपग्रह आहेत ना त्याच्यानंतर अग्निबाण असेल याच्यातून जर आपण पृथ्वीचं निरीक्षण केलं ना तर तिथून आकाश निळ्या रंगाचं दिसत नाही. तिथून दिवसा सुद्धा आकाश जे आहे हे कोणत्या रंगाचं आहे? काळ्या रंगाचं दिसतं. म्हणजे मुळात आकाशाला रंग आहे का? नाही. म्हणजे आकाश ही संकल्पनाच काल्पनिक आहे. लक्षात घ्या. तुम्ही लक्षात घ्या, ज्याला आपण स्काय म्हणतो ना हे फक्त एक काल्पनिक गोष्ट आहे. लक्षात घ्या. लक्षात आलं? कारण 2 ग्रहांच्या दरम्यान जी मोकळी जागा आहे ना म्हणजे फक्त आता तुम्हाला माहिती आहे पृथ्वीचा आकार कसा आहे? गोल आहे. बरोबर आहे का? पृथ्वीचा आकार गोल असल्यामुळे कुठतरी आपल्याला आकाश कुठतरी जर आपण पाहिलं तर क्षितिजावर खाली आलेलं दिसतं. पण मुळात ही आकाश ही संकल्पना आहे का? नाही. हे तर लक्षात घ्या. आता आवर्जून लक्षात घ्या की जे आकाश आहे हे आकाश आपल्याला जे निळं दिसलं याच्या मागचं वैज्ञानिक कारण जे आहे ते आहे प्रकाशाचे विकिरण हे निळ्या रंगाचं सर्वात जास्त होतं. हे पहिली गोष्ट पाहिली. प्रकाशाचं विकिरण का झालं?
कारण हवेमध्ये असंख्य घटक आहे, नायट्रोजन, ऑक्सिजन, पाण्याची वाफ, धूलीकण, निष्क्रिय वायू, बरोबर. याच्यामुळं प्रकाशाचं विकिरण झालं आणि विकिरण झाल्यामुळेच उजाडल्याबरोबर जे सर्व वस्तू आपल्याला स्पष्ट दिसायला लागल्या, ह्या दिसल्या नसत्या. लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगतोय की जर तुम्ही पृथ्वीच्या विशिष्ट उंचीवर गेले आणि एखाद्या सॅटेलाइट मधून जेव्हा आपण अग्निबाण असेल सॅटेलाइट जेव्हा फोटो काढले, तेव्हा आपल्या लक्षात आलं की आकाश हे निळ्या रंगाचं आहे का? नाही. हे कोणत्या रंगाचं आहे? काळ्या रंगाचं आहे. इथे लक्षात. आता प्रश्न असा आहे की प्रकाशाचे विकिरण झाले नसतं तर काय झालं असतं? लक्षात घ्या, प्रकाशाचं विकिरण झालं नसतं तर दिवसा सुद्धा आपल्याला आकाश कोणत्या रंगात दिसलं असतं? काळ्या रंगाचं दिसलं असतं. आणि हे वैज्ञानिकांनी कसं सिद्ध केलं? त्यांनी जेव्हा सॅटेलाइट मधून फोटो काढले, पृथ्वीचं निरीक्षण केलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आकाश हे कोणत्या रंगाचं आहे? काळ्या रंगाचं आहे. निळ्या रंगाचं आहे का? नाही. मग पृथ्वीवर निळ्या रंगाचं का दिसतं? त्याच्या मागचं वैज्ञानिक कारण म्हणजे प्रकाशाचं काय आहे? विकिरण. प्रकाशाच्या विकिरणाला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण? स्कॅटरिंग ऑफ लाईट. आणि हे विकिरण जे सर्वात जास्त होतं हे कोणत्या रंगाचं होतं? निळ्या रंगाचं सर्वात जास्त विकिरण होतं. आणि म्हणून आपल्याला दिवसा आकाश हे कोणत्या रंगाचं दिसतं? निळ्या रंगाचं दिसतं. आता अजून एक इफेक्ट पाहू आपण, सूर्योदय आणि सूर्यास्त. सूर्योदय आणि सूर्यास्त यामध्ये यावेळेस आपल्याला सूर्य कोणत्या रंगाचा दिसतो बरं? तांबड्या रंगाचा दिसतो, बरोबर. थोडा लालसर तांबड्या रंगाचा दिसतो. त्यानंतर रेल्वेमध्ये तुम्ही पाहिलं का धोक्याचे सिग्नल कोणत्या दाखवतात? लाल रंगाने दाखवतात. हे का दाखवत असेल बरं? कारण जेव्हा सूर्योदय किंवा सूर्यास्त असतं तर अशा वेळेस सूर्य जो आहे ना तो आपल्यापासून खूप जास्त अंतरावर असतो. लक्षात आलं? आता समजा दुपारचे 12 वाजले तर सूर्य पृथ्वीपासून कसा आहे? कमी अंतरावर आहे. पण जेव्हा सूर्योदय आणि सूर्यास्त असतं तेव्हा आपल्या ठिकाणापासून जे सूर्य आहे जास्तीत जास्त अंतरावर असतं. आता सूर्यप्रकाशामध्ये किती रंग आहेत? 7 रंग. आता सनसेट आहे, लक्षात घ्या. आता सपोज आपण इथं उभे आहोत आणि इथं सूर्य आहे. सूर्य कुठे आला? आता क्षितिजाला. म्हणजे इथं दुपारी 12 वाजता तो बरोबर डोक्याच्या वर असेल. पण आता जो सन आहे हा कुठे आलेला आहे? क्षितिजावर आलेला आहे. आता इथून जे प्रकाश किरण निघतात हे प्रकाश किरण याच्यामध्ये किती रंग आहेत? 7 रंग आहेत. मग प्रश्न असा आहे की हा सूर्य लाल किंवा तांबड्या रंगाचा का दिसला आपल्याला? तर लक्षात घ्या, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की विकिरण सर्वात जास्त कोणाचं होईल? निळ्या रंगाचं. आता जेव्हा प्रकाश किरण आपल्याकडे येतात क्षितिजा वेळेस तो जो निळा रंग आहे ना तो नाहीसा व्हायला लागतो. का व्हायला लागतो? नाहीसा. कारण त्याचं विकिरण कसं आहे? जास्त. काय त्याची विकिरण जास्त आहे आणि विकिरण जास्त असल्यामुळे तो पसरत गेला. म्हणजे हवेमध्ये तो काय होत गेला? नष्ट होत गेला. परंतु लाल हा जो रंग आहे याचं विकिरण कसं आहे? कमी. विकिरण म्हणजे तो जास्त पसरायला का? जास्त पसरतोय, जास्त त्याचं नुकसान व्हायला. म्हणजे हवेमध्ये तो काय होत चालला? कमी कमी होत चालला. म्हणजे निळा रंग कमी कमी होत गेला. मग आपल्या डोळ्यापर्यंत जो प्रकाश आला तो कोणत्या रंगाचा होता? लाल रंगाचा. आणि म्हणून सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेस तुम्ही निरीक्षण करा, आकाश तुम्हाला कोणत्या रंगाचं दिसेल? आकाश नाही, सॉरी, सूर्य कोणत्या रंगात दिसेल? तांबड्या रंगाचं दिसलं. लक्षात आलं मग? कारण लाल जो रंग आहे कमी प्रमाणात विकिरण हे कोणत्या रंगाचं होतं? लाल रंगाचं होतं. विकिरण लाल रंगाचं कमी असल्यामुळं सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेस जो सूर्य आहे हा आपल्याला कोणत्या रंगाचा दिसला? लालसर रंगाचा दिसला. आणि दिवसा जर पाहिलं आपण तर कोणत्या रंगाचं विकिरण सर्वात जास्त झालं? निळ्या रंगाचं. आणि म्हणून आकाश जो आहे हे आपल्या दिवसा कोणत्या रंगाचं दिसतं? परंतु मुळात ते कोणत्या रंगाचं आहे? काळ्या रंगाचं. ओके, ही आपली प्रकाशाच्या विकिरणा संदर्भातली कॉन्सेप्ट. ओके.